नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. जागतिक तंबाखू निषेध दिवसानिमित्ताने धुळे शहरातून जवाहर मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातील संतोषी माता चौकापासून रॅलीला सुरुवात होऊन जिल्हा रुग्णालयापर्यंत समारोप करण्यात आला. जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थांपासून सावध राहा, दूर राहा असा संदेश देण्यात आला. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जवाहर मेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. आज दिनांक 31 मे जगभरात 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याच दिवसाचं जे आहे हेतू साधून आमचं महाविद्यालय ACPM दंत महाविद्यालयाच्या सामाजिक आरोग्य दंतशास्त्र विभागाच्या वतीने आम्ही रॅली व वेगवेगळे उपक्रम कॉलेजमध्ये सुद्धा राबवले आहे तंबाखूच्या जनजागृती करण्यासाठी. या सगळ्या उपक्रमांसाठी आम्हाला आमचे संस्थेचे चेअरमन माननीय आमदार कुणालबाबा पाटील, सेक्रेटरी डॉक्टर ममता पाटील मॅडम, डायरेक्टर संगीता पाटील मॅडम, आमचे डीन डॉक्टर अरुण डोडामणी सर, डॉक्टर प्रशांत विश्वकर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उपक्रम आम्ही येथे राबवत आहे. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडनं एक थीम ठेवली जाते. तसं याच 2025 या वर्षाची थीम आहे ब्राईट प्रोडक्ट्स डार्क इंटेन्शन अनमास्किंग द अपील. म्हणजेच उज्ज्वल उत्पादने, गडद उद्देश आणि आकर्षणाचा पडदा फाश करणे. आजकालची जी युवा पिढी तंबाखूच्या अधीन झाली आहे त्यांच्यामध्ये जनजागृती करून आत्तापासूनच ती सवय बंद केली तर पुढे जे आहे त्यांचं आयुष्य निरोगी राहील. आता या वर्षी आम्ही एक महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सर्वप्रथमच वैदिक चेतावणी मोहीम म्हणून सुरू केलेली आहे. स्टॅच्युटरी वॉर्निंग कॅम्पेन त्याला आम्ही म्हणतो. तर या मोहिमेचा उद्देश असा आहे का जे पण तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनी आहे त्यांनी त्या पॅकेटवरती किमान 85% तरी जे आहे त्याच्यावरती ती वॉर्निंग, ती चेतावणी जी आहे दर्शवली पाहिजे. बऱ्याच कंपनी जे आहे असे ब्लर इमेजेस टाकतात का त्याच्यामुळे जे आहे त्याची जशी पाहिजे तशी जनजागृती होत नाही. तर ह्या वर्षी आम्ही हा एक विशेष मोहीम हाती घेतला आहे आणि पूर्ण जे आहे महाराष्ट्रभर, पूर्ण भारताभर जे आहे ही मोहीम पुढे राबवण्याचा आमचं मानस आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.